घेतले होते केळीचे वेफर्स बनवायला. त्याच्यासाठी केळीचे सालं काढून घेतले आणि ही केळी काळी पडू नये म्हणून पाण्यात ठेवली. इथं माझे वेफर्स बनवून झाले होते, पण एक शेवटचं राहिलं होतं. मग म्हटलं चला व्हिडिओ बनवून घेऊ. तर ही अशी ना पाण्यात ठेवल्यामुळे ना काळे पडत नाही. आणि आपण ज्याने हे वेफर्स बनवणार आहे त्या खिसणीला ना थोडंसं तेल लावून घ्यायचं, त्याच्यामुळं चिकटलं जात नाही आणि चिप्स तुटत नाही. आणि हे असे माझे वेफर्स तयार झालेले. बाकी मला अगोदर थोडीशी आयडिया नव्हती, त्याच्यामुळे माझ्याकडून करपले. आणि तुम्हाला नेहमी एक गोष्ट सांगते, चिप्स बनवताना आहे ना कमी फ्लेम ठेवा आणि कमी फ्लेमवरच सगळे चिप्स तळा. याच्यामुळं काय होतं, चिप्स पण क्रिस्पी बनता. नाहीतर आपण गॅसचा फ्लेम फुल केला ना त्याच्यामुळं चिप्स हे आपले तसे जळून जातात. आणि इथं हे हळदीचं आणि मिठाचं पाणी बनवलेलं आहे. पूर्ण चिप्स तळताना कमीच फ्लेमवर चिप्स तळा. याने काय होतं, चिप्स पण लाल होणार नाही आणि जळणार पण नाही आणि क्रिस्पी पण होतील, असे व्हाईट होतील. अगोदर मला माहीत नसल्यामुळं माझे हे चिप्स असे लाल कलर झाला, ते पण छान लागतं खायला. आणि हे असे व्हाईट, पण हे अगदी छान आहे, असे कुरकुरीत तयार झाले. अशा पद्धतीने खूप छान चवीला झाले. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.